महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवसांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दरम्यान मतदारांना वेगवेगळे प्रश्न आहेत. अनेक मतदारांची नावं मागच्या वेळेस होती, ती गायब होतात, असे अनेक प्रकार घडतात. या सगळ्या संपूर्ण प्रकरणावर आपल्याबरोबर या संदर्भात चर्चा करायला अतिरिक्त निवडणूक अधिकारी राज्याचे जे आहेत ते किरण कुलकर्णी आहेत. कुलकर्णी सर, आपलं स्वागत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक झाली. आता विधानसभा येऊ पाहते, काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात निवडणूक होतीये. मुळात आत्ता प्रिपरेशन काय स्वरूपाचं सुरू आहे मतदार याद्यांचं? मतदार यादीच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की घटनेच्या आर्टिकल 324 प्रमाणे भारत निवडणूक आयोगावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे. म्हणजे निवडणुकांचं संचालन करणं, कंडक्ट करणं, याच्याचबरोबर मतदार यादी तयार करणं आणि ती सतत अपडेट ठेवणं, हे कामसुद्धा भारत निवडणूक आयोग करत असतो. नुकतीच महाराष्ट्राची लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काही मतदारांच्या या तक्रारी आल्या की आमचं नाव आढळलं नाही, आम्हाला ते सापडलं नाही. त्याही काळामध्ये आम्ही जाहिराती देऊन आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे हे सांगितलेलं होतं की मतदानाच्या दिवसाच्या 1 महिना आधी आपण जर आपलं नाव चेक केलं, आपलं मतदान केंद्र कोणतं आहे हे चेक केलं, तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की बऱ्याच मतदारांनी तसं केलं आणि काही एन जी ओजनी सुद्धा याच्यामध्ये आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. या दरम्यानच्या काळात तरतूद अशी आहे की कोणत्याही निवडणुकीच्या आधी मतदार यादीचा एक पुनरीक्षण कार्यक्रम हा राबवला जातो. या कार्यक्रमाच्या अंतर्गत काही गोष्टी केल्या जातात. उदाहरणार्थ, मतदान केंद्र जी आहेत त्या मतदान केंद्रांची जी ठिकाणं आहेत ती मतदारांना सोयीची आहेत का, त्याच्यामध्ये काही बदल करायचा का. त्याचबरोबर मतदारांना नावामध्ये, पत्त्यामध्ये, इतर तपशिलात काही बदल पाहिजे असेल, त्या संदर्भात काही बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा केले जातात. आणि या सगळ्या कार्यक्रमाला मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम असं म्हटलं जातं. आपल्याकडे हा कार्यक्रम 25 जून रोजी सुरू झाला आणि यंत्रणेनं सगळं कार्यवाही आता पूर्ण केलेली आहे. आणि गेल्या 6 ऑगस्टला आपण मतदार यादीचा मसुदा जाहीर केलेला आहे. हा मसुदा आमच्या CEO महाराष्ट्र या वेबसाईटवरती पण पाहायला उपलब्ध आहे. त्याचबरोबर व्होटर्स ॲप हे जे ॲप आहे त्या ॲपमध्ये सुद्धा आपल्याला मतदार यादी पाहायला मिळते. प्रत्येक मतदाराला आपलं नाव मतदार यादीमध्ये कुठल्या मतदान केंद्रात आहे, कोणत्या क्रमांकावरती आहे हे शोधता येतं. हे ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे. ते त्याचबरोबर कसं करायचं, जरा थोडक्यात लोकांना थोडक्यात सांगाल? सांगतो. व्होटर्स ॲप हे ॲप ECIच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. त्याचबरोबर ते अनेक ठिकाणी QR कोडच्या स्वरूपात आम्ही पण जाहिराती दिलेल्या आहेत. त्यातून ते ॲप डाउनलोड करता येतं. त्या ॲपमध्ये आपण आपलं नाव, आपलं वय, जन्मतारीख असे काही तपशील भरले तर आपलं नाव मतदार यादीमध्ये कुठल्या मतदान केंद्रावरती, कोणत्या क्रमांकावरती आहे ही सगळी माहिती डिस्प्ले होते. म्हणजे तुम्हाला घर बसल्या आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, कुठल्या मतदान केंद्रावरती हे कळू शकतं. ती नोंद पाहिल्यानंतर असं जर लक्ष आलं की पत्त्यामध्ये मला काही बदल करायचा आहे किंवा माझा मोबाईल नंबर मी अटॅच केलेला नाही, तो मला अटॅच करायचा आहे, किंवा आणखी काही बदल तपशिलातला हा करून घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी 6 ऑगस्टला ही जी मसुदा मतदार यादी तयार झालेली आहे याच्यावरती आम्ही त्याला क्लेम्स अँड ऑब्जेक्शन्स म्हणतो. हे क्लेम्स अँड ऑब्जेक्शन्स दाखल करण्यासाठी मतदारांना 20 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिलेला आहे. अच्छा, म्हणजे त्या वेबसाईटवर जातो किंवा ॲपचा मी स्वतः पाहतोय, त्यामध्ये मला काही करेक्शन्स करायचे आहेत, काही बदल करायचे आहेत, काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या करायच्या असतील तर 20 तारखेपर्यंतच्या आधी करावेत. आत्ताच लोकांनी सगळं चेक करलं. पर्यंतची मुदत केवळ यासाठी दिलेलीच आहे. आणि वोटर्स ॲपमध्ये याच्यासाठीचे जे कायदेशीर नमुने आहेत, म्हणजे तुम्हाला नव्याने नाव जर आपलं मतदार यादीत टाकून घ्यायचं असेल, नवं मतदार असेल, तर त्यांना फॉर्म नंबर 6 भरावा लागतो. तो त्या ॲपवरती उपलब्ध आहे. याशिवाय आमचे जे मतदार नोंदणी अधिकारी असतात किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असतं, तिथे सुद्धा हे आपल्याला काम करता येतं ऑफलाईन पद्धतीने. फॉर्म नंबर 6मध्ये नवीन मतदारांना नाव नोंदवता येतं. फॉर्म नंबर 7मध्ये आपल्या कुटुंबातल्या कुणाचा मृत्यू झालेला असेल तर त्याचं नाव मतदार यादीतून कमी करण्याचा अर्ज करता येतो. फॉर्म नंबर 8 आहे, त्याच्यामध्ये काही तुम्हाला पत्त्यामधला बदल असेल, काही तपशिलातला बदल असेल, वडिलांचं नाव चुकलं, आडनावामध्ये काही चूक झालेली आहे, ती दुरुस्त करता येते. त्याच्यासाठी फॉर्म 8 भरायचा.
यासाठी 20 तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे. आमच्या सर्वच मतदान केंद्रांवरती शनिवार आणि रविवार आमचे जे मतदान केंद्र अधिकारी असतात ते या काळात उपलब्ध असणार आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आपण फॉर्म भरून देऊ शकता आणि आपल्या नावाची योग्य नोंद ही करून घेऊ शकता. 20 तारखेपर्यंत या सगळ्या अर्ज असे जे प्राप्त होतील त्यावरती आमची यंत्रणा नियमाप्रमाणे पाहणी करून निर्णय घेते. निर्णय घेतल्यानंतर या निर्णयांचा समावेश करून 30 ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. ही अंतिम मतदार यादी जी आहे ही निवडणुकीसाठी वापरणं अपेक्षित आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की 1 ऑक्टोबर ही डेट जी आहे ती क्वालिफाईंग डेट असल्यामुळे 1 ऑक्टोबरला ज्यांना 18 वर्ष पूर्ण होत आहेत असे सर्व भारतीय नागरिक हे मतदार व्हायला पात्र आहेत. त्यामुळे त्यांना काही अर्ज करायचा असेल तर 30 ऑगस्टच्या नंतर सुद्धा एक कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी म्हणून ही ॲक्टिव्हिटी चालू राहते. आणि मतदान जेव्हा आपली तारीख जाहीर होईल त्या मतदानाच्या तारखेच्या आधी जेव्हा नॉमिनेशनचा लास्ट डे असतो त्याआधी 10 दिवस म्हणजे जवळपास आपल्याला असं म्हणता येईल की 3 आठवडे ते 1 महिना आधी मतदानाच्या तारखेच्या आपल्याला नावामधले हे बदल तेव्हासुद्धा करून घेता येतील. फक्त तेव्हा तुमचं नाव हे मतदान केंद्राच्या सप्लिमेंटरी लिस्टमध्ये येईल. अंतिम मतदार यादी ही आपली 30 ऑगस्टला या पद्धतीनं तयार होणार आहे. सर मला एक विचारायचं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या लोकसभेला सगळ्यात मोठा गोंधळ झाला होता किंवा अशा स्वरूपाचे थेट आरोप केले गेले की अरे म्हणजे जवळपास नागपूरमध्ये 20-22 हजार, मुंबईमध्ये अनेक लोकांच्या मतदार याद्यांमध्ये नावच नव्हती, दुबार नावं होती, अनेकांचे गोंधळ होता, तो कमी कसा केला आहे आता? आधी एक गोष्ट थोडी मी स्पष्ट करतो की नाव आढळलं नाही किंवा नाव गायब झालं अशा प्रकारची जी चर्चा मतदानाच्या दिवशी केली जाते, मला असं वाटतं की मतदार म्हणून आपली जी जागरूकता आहे ही फक्त मतदानाच्या दिवशी दाखवून उपयोगी नाही. मी मगा म्हटलं त्याप्रमाणे मतदानाच्या दिवसाच्या 1 महिना आधी त्याआधी कधी पण त्यांनी जर आपलं नाव चेक केलं असतं तर त्यांना हे कळलं असतं की आपलं नाव या मतदान केंद्रावर नसून दुसऱ्या मतदान केंद्रावरती आहे. गोंधळ झाला नसता किंवा नाव आढळलं नाही तर फॉर्म नंबर 6 भरून त्यांनी त्यांचं नाव नोंदवून घेतलं असतं. म्हणजे अशा प्रकारचा गोंधळ होण्याचं कोणतं कारणच नाही आहे. आता विधानसभा निवडणुकीत सगळ्या मतदारांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की मतदानाच्या दिवशी हा गोंधळ त्यांचा होऊ नये म्हणून ही संधी आहे. त्यांनी आत्ताच आपलं नाव मतदार यादीमध्ये चेक करावं. आढळलं नाही तर फॉर्म नंबर 6 भरून ते मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावं. 30 ऑगस्टच्या अंतिम मतदार यादीत ते चेक करावं. त्यामध्ये पत्त्यात काही बदल पाहिजे असेल, नावात बदल पाहिजे असेल तो सुद्धा आत्ता करून घ्यावा. म्हणजे मतदानाच्या दिवशी आमचं नाव नाही अशी कुरकुर करण्यापेक्षा जागरूक मतदार म्हणून आत्ताच ही काळजी घेतली तर मला वाटतं यंत्रणेलाही सोयीचं होईल आणि मतदारांना देखील सोयीचं होईल. सर एक विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये साधारणतः विधानसभेचा कार्यकाळ कधीपर्यंत नवीन फॉर्म करावा असा आहे म्हणजे तो लिगली? महाराष्ट्र विधानसभेची 5 वर्षाची मुदत ही 26 नोव्हेंबर 2024ला संपते आहे. म्हणजे त्या दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे मतदानाच्या तारखा आणि आचारसंहिता जाहीर होण्याचा दिनांक हे सगळं जाहीर करतील आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरू होईल. मला हे सांगायला आनंद वाटतो की लोकसभेनंतरच्या काळामध्ये आमच्या यंत्रणेने विशेष मेहनत घेऊन आपल्या राज्यातल्या मतदान केंद्रांची संख्या वाढवलेली आहे. म्हणजे पूर्वी आपल्याकडे राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 98,140 एकूण मतदान केंद्र होती आणि या मधल्या काळात मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मेहनत करून आम्ही त्याच्यामध्ये जवळपास 2,000 मतदान केंद्रांची भर टाकलेली आहे. त्यामुळे आता आपल्या राज्यात 1 लाखाच्या वरती मतदान केंद्र झालेले. त्याचबरोबर मतदारांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. म्हणजे लोकसभेच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्या राज्यात साधारण 9.29 कोटी एवढे मतदार होते, ते आता 9.36 कोटी हे झालेले आहेत. आणि आता या क्लेम्स अँड ऑब्जेक्शन्सच्या पिरियडमध्ये
आणखी काही मतदार त्याच्यामध्ये ॲड होतील. म्हणजे आता आपण 9.36 कोटी हा आपला मसुदा मतदार यादीचा राज्याचा आकडा आहे. बरोबर म्हणजे साधारणतः 6-7 लाख वोटिंग वाढताना दिसत आहेत. हा गेल्या गेल्या 3 महिन्यामध्ये 7 लाख वोटिंग वाढलेलं आहे राज्यामध्ये आणि या पुढच्या काळात ते आणखी वाढेल. याचबरोबर काही डेड वोटर्स म्हणजे मृत व्यक्ती ज्या असतील त्यांची नावं कमी होतील. स्थानांतर होऊन गेलेल्या व्यक्ती असतील त्यांची नावं कमी होतील. याला आपण प्युरिफिकेशन ऑफ इलेक्टोरल रोल असं म्हणतो. आणि ही कार्यवाही आपल्या राज्यात खूप चांगल्या पद्धतीने होते आहे. आपण सांगितलं की महाराष्ट्राचा जो कार्यकाळ आहे नवीन विधानसभा फॉर्म करायचा तो 28 नोव्हेंबरच्या आधीचा आहे, 26 नोव्हेंबरच्या. तर त्याच्या आधी साधारणतः किती निवडणुकीला कार्यकाळ असतो डिक्लेअर करायला? त्या बाबतीत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सर्वाधिकार आहेत. कमिशन ज्या पद्धतीने तारखांचा विचार करेल आणि तारखा जाहीर करतील त्याप्रमाणे निवडणूक कंडक्ट केली जाईल आणि एकदा तारखा जाहीर झाल्यानंतर त्या तारखांना निवडणुका घेणं हे सर्व निवडणूक यंत्रणांना बंधनकारक असतं. नाही लोकांमध्ये ही क्युरिओसिटी यासाठी आहे की दिवाळी पहिल्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे. अनेकांचे वेगवेगळे प्लान्स असतात. आपणास माहीत आहे की अनेक जण फॅमिली टूर करू पाहतात, अनेक ठिकाणी इकडे तिकडे जायचं आहे म्हणून हा कार्यकाळ साधारणतः विचारला. लोकांना जी क्युरिओसिटी आहे त्याचं उत्तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अधिकृतरित्या जेव्हा तारखा जाहीर करेल तेव्हाच नक्की मिळेल. सर दुसरं की लोकसभेच्या वेळेस काही राजकीय आरोप केले गेले होते. आशिष शेलारांसारख्या नेत्यांनी उद्धवजींविषयीची तक्रारी दिल्या गेल्या होत्या. त्याचा स्टेटस काय झाला? कारण की ह्या तक्रारी झाल्या त्याच्या पुढे काहीच इलेक्शन कमिशननी कारवाई केली का काही स्वरूपातली? अशा प्रकारच्या आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारी आपल्याकडे सी विजिल या सिटीजन ॲपमार्फत सुद्धा करता येतात आणि राजकीय पक्ष किंवा कोणताही नागरिक हा ॲप्लिकेशन देऊन सुद्धा अशी तक्रार करता येतो. आमची जी निवडणूक यंत्रणा आहे त्यामध्ये या तक्रारीची शहानिशा केली जाते. आचारसंहितेच्या ज्या तरतुदी आहेत, कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्या कसोटीवरती ते सगळं तपासून पाहिलं जातं आणि त्याबाबतचा अहवाल हा भारत निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि निवडणूक आयोग त्याच्यावरती अंतिम निर्णय घेतो. त्या संदर्भात काही दिले गेलेले आहेत काही आपल्याकडे अहवाल तर आपल्याकडे जी प्रकरणं आपल्या राज्यात आलेली होती आपल्याला सांगायला हरकत नाही की अशा जवळपास 7 ते 8 हजार तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा रिटर्निंग ऑफिसर यांनी त्याबाबतची सगळी पाहणी करून त्याचे रिपोर्ट्स दिलेले आहेत आणि ते रिपोर्ट्स कमिशनकडे सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत. धन्यवाद. आपल्याबरोबर कुलकर्णी सर होते की त्यांनी इलेक्शनचे जी प्रोसेस आहे मतदारांनी कोणती काळजी घ्यायची आहे, मतदाना दिवशीच फक्त आपल्या मतदार यादीत नाव नाही आहे किंवा त्याच्यावरनं गोंधळ आहे असं म्हणून उपयोग नाही आहे. आत्ता तुम्ही वेबसाईट्सवर जा, आयदर जे वोटर्स ॲप आहे त्यावरनं तुमची नावं क्रॉस चेक करा आणि नेमकं तुमचं नाव कुठे आहे ते बरोबर आहे का नाही हे देखील चेक करावं असं सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 6 लाखाच्या आसपास नवीन मतदार वाढलेले आहेत. त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी चेक करणं हे अपेक्षित आहे. एकूणच महाराष्ट्रामधल्या जनतेला सगळ्यात जास्त उत्सुकता आहे की ही निवडणूक कधी लागणार आहे. त्या संदर्भात जवळपास नोव्हेंबर एंडपर्यंत नवीन फॉर्मेशन गव्हर्नमेंटचं होणं हे अपेक्षित आहे. नवीन विधानसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे. तशा अनुषंगाने देखील इलेक्शन ज्या प्रोसेस आहेत त्या सुरू झाल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.